या अकोल्यात ज्यांनी ज्यांनी खोटे कागदपत्र देऊन जन्म प्रमाणपत्र मिळवलं ते 1000हून अधिक लोकांचं, त्यांच्यावर आता फायनल कारवाईची सुरुवात आजपासून होणार. 15 दिवसाचा आत या सगळ्यांना आरोपी बनवलं जाणार. सर, मागे जे नायब तहसीलदारांनी जारी केले प्रमाणपत्र, त्या संदर्भात काही कारवाईची प्रक्रिया? आतापर्यंत 365 लोकांना आरोपी बनवण्यात आले आहेत आणि पुढच्या 15 दिवसात आणखीन 1000 असे होणार. दुसरं एक आणखीन जन्म प्रमाणपत्र घोटाळा बाहेर आलाय. त्यात अकोला 10 ठिकाणी जे जुने जन्म प्रमाणपत्र नवीन करून देण्याचा एक नवीन घोटाळा समोर आला आहे. आज जिल्हाधिकारी, महापौर, SP, विजयभाई या सगळ्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की त्यातही 15 दिवसात ते चौकशी करून त्यावर पण कारवाई होईल. नाही, त्या नायब तहसीलदारांनी ही प्रमाणपत्र जारी केले होते, त्या लोकांवर काही कारवाई झाली आहे का? चालू आहे पोलिसांची त्याच्या संबंधी पण चौकशी आणि चार्जशीट त्यांच्यावर चार्जशीट मध्ये त्यांची नावं येणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.